नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 21 मार्चच्या भागामध्ये काल आपण बघितलं मित्रांनो, तसं सावित्री अजूनसुद्धा रडत असते आणि ती रडत रडतच बोलत असते. हे घरी आले ना की मी सांगणार यांना, मी आपलं घर आणि चूल सांभाळणार. जाऊ देत ते पुस्तक आणि पाटी माळ्यावर. आणि त्यानंतर कपिलेला बाजूला ठेवते आणि जाऊन एक कापड घेऊन येते आणि कापड घेऊन येऊन समोर ठेवते आणि त्याच्यामध्ये ती पाटी बांधणारच असते. इतक्यातच मित्रांनो आता ज्योती तिथं येतो आणि तेव्हा सावित्रीच्या हातामध्ये पाटी असते. तर ती पाटी बघितल्यानंतर ज्योती थोडासा खुश होतो आणि तेवढ्यातच सावित्री म्हणते, आता या पाठ्यपुस्तकाला कायमचा रामराम. आणि आता हे आले की मी यांना सांगणार की मला नका या फंदात पाडू. आणि ते सगळं काही ज्योती तिथे उभारून ऐकत असतो आणि त्याला तर खूप मोठा धक्का बसतो. तर सावित्री पुढं म्हणते, चिडलं तर चिडू देत आणि यांना वाईट वाटलं तर वाटू देत, पण पहिलं माझं घर आणि घराची शांतता. असं ते सगळं काही बोलत असताना पाटीकडे बघून रडू लागते आणि ती आता पाटी त्या कापडावरती ठेवते आणि परत ते पुस्तक हातामध्ये घेऊन म्हणते, आता शाळा शिकणं बंद म्हणजे बंद. आणि तेव्हा आता ज्योती ते सगळं काही ऐकतो आणि थोडंसं पुढे येतो आणि एक पुस्तक सावित्रीच्या समोर धरतो. तर तेव्हा सावित्रीचं काही लक्षच नसतं आणि ती असावधानपणे ते पुस्तक आपल्या हातात घेते आणि त्या कापडावरती ठेवते. तर तेव्हा ज्योती परत दुसरं पुस्तक तिच्या हातात देतो. तर सावित्री ते पुस्तकसुद्धा घेते आणि त्या कापडावरती ठेवते आणि त्यानंतर ज्योती परत तिसरं पुस्तकसुद्धा देतो आणि सावित्री ते पुस्तक घेते आणि त्यावेळेस तिला थोडीशी शुद्ध येते आणि ती एकदम धक्क्याने ज्योतीकडे बघते आणि एकदमच उठून उभी राहते आणि म्हणते, अहो तुम्ही कधी आलात? तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो, ठेव माझी पण पुस्तकं ठेव, का थांबलीस? तर तेव्हा सावित्री विचारते, पण तुमची पुस्तकं का ठेवू? तर ज्योती म्हणतो, थांबायचं तर दोघेही थांबूयात. तर तेव्हा ज्योती असं म्हटल्यानंतर सावित्री म्हणते, तुम्ही बी थांबणार? अहो नाही नाही, असं कसं? तर तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री पुस्तकं तर दोघांची सुद्धा बाफनात जातील. आणि त्यानं असं म्हटल्यानंतर सावित्रीला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? अहो तुमचं शिक्षण माझ्यामुळे थांबलं तर पाप लागल मला. तर ज्योती तिला म्हणतो, आणि तुझं शिक्षण थांबलं तर मला पाप नाही लागणार? तर सावित्री म्हणते, अहो माझ्या शिक्षणाचं काय आहे? मी इथं तुमचा संसार करायला आले, शिकायला नाही. तर ज्योती तिला म्हणतो, सावित्री आता तुला माघार घेता येणार नाही. तर सावित्री म्हणते, तुम्ही सहज बोलता हो, पण माझी भेंबाळ उडते. अहो घरातलं दारातलं करायचं, पसारा आवरायचा, पाणी शेंदायचं, स्वयंपाक करायचा, हार फुलं करायचं, अहो जीव दमून जातो माझा. त्यात त्यात ताईसाहेब चेष्टा करतात, म्हणतात हिला नवऱ्याशिवाय करमत नाही म्हणून. आणि आता हिथं थांबावं तर तुम्ही रागावता. अहो तुम्हीच सांगा, शिकायला सवड नाही मिळत हो. त्यात ना थोरल्या सासूबाईंचा सारखा पहारा असतो. अहो असं असेल तर शिकावं तरी कसं? ध्यानात तरी कसं येईल माझ्या, तुम्हीच सांगा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, सांगायचं काय सावित्री, मला दिसतंय सगळं काही अवघड आहे, पण शिकावं तर लागणारच. अस्सल नागाच्या फणीवरचा तेजामणी जर हवा असेल ना, तर त्या नागाचा फुतकार कनवटीला बांधता यायला पाहिजे. शुभ्रमोती जर हवा असेल तर उन्मत्त हत्तीचं गंडस्थळ प्रहार करून फोडता आलं पाहिजे. सावित्री धैर्यानं माणसाचं जीवन तेजस्वी होतं. तर तेव्हा सावित्री म्हणते, अवं मला हे कळतंय, हे समजं, पण. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पण हा सीतेच्या स्वयंवरात, पण होता द्रौपदीच्या स्वयंवरात, पण आता नाही, आता गनिमी कावा आणि तो करायचाच. तर सावित्री विचारते, म्हणजे? तर तेव्हा ज्योती थोडंसं हसतो आणि म्हणतो, सांगतो. आणि त्यानंतर आता रात्री यांची शाळा परत सुरू होते आणि ज्योती आता दिवा लावतो आणि सावित्रीला विचारतो, सुरू करूया का? तर तेव्हा सावित्री यावेळेस आता खुश असते आणि हो असं आनंदाने सांगते. आणि त्यानंतर आता सावित्री स्वतः अक्षरं गिरवू लागते आणि पहिल्यांदा ती म काढते आणि त्यानंतर पुढं लिहित लिहित मा असं लिहिते आणि त्यानंतर मला पहिली वेलांटी काय असं म्हणून थांबते आणि परत म्हणते मी आणि त्यानंतर मला दुसरी वेलांटी मी असं सुद्धा लिहिते. आणि ते सगळं काही लिहित असताना मित्रांनो ती खूप खुश असते. आणि त्यानंतर ज्योतीला म्हणते, मालक मी कसं लिहिलंय बघा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मीला वेलांटी. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो तसं नाही, मी कसं लिहिलंय ते बघा. तर तेव्हा ज्योती ते सगळं काही बघतो आणि म्हणतो, वा. तर सावित्री म्हणते, आलं? तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो हो सुंदर. आणि म्हणतो, सावित्री तुझा अक्षर वळणदार आहे.
तर सावित्री म्हणते, तुम्हाला आवडलं ना, मग मला काही न गं. तर ज्योती म्हणतो, पण अक्षर अजून वळणदार असायला हवं. तर सावित्री म्हणते, हो हो. तर ज्योती म्हणतो, हा मग पुन्हा एकदा घोटून घे. तर सावित्री म्हणते, वय. आणि परत ती त्याच्यावरून गिरवत असते. इतक्यातच बाहेरून मित्रांनो दादा खोकल्याचा आवाज येतो. आणि त्यांचा आवाज ऐकल्यानंतर आता हे दोघे सुद्धा आतमध्ये घाबरतात. तर सावित्री म्हणते, एकदम हळू आवाजात म्हणते, दादा. तर ज्योती सुद्धा आता घाबरतो. तर सावित्री लगेच म्हणते, थांबा थांबा, दिवा विझवते. तर ज्योती तिला म्हणतो, अगं थांब थांब. आणि तो आपले दोन्ही हात घेतो आणि त्या दिव्यावरती धरतो आणि अंधार करतो. तर तेव्हा आता दादा बाहेरून चाललेले असतात आणि जाता जाता ज्योतीच्या खोलीच्या दरवाजाकडे बघतात आणि अंधार दिसलेला बघून तसाच पुढे निघून जातात. तर ज्योती म्हणतो, झाला का अंधार? तर सावित्री म्हणते, झाला अंधार, पण कोणी बघितलं तर काय सांगणार? असं ती बोलत असते. तर ज्योती तिला शांत करतो. आणि तेव्हा आता दादा इकडून बाहेरून परत माघारी येतात आणि तिथून चाललेले असतात. आणि जाता जाता परत ज्योतीच्या खोलीच्या दरवाजाकडे बघतातच आणि तिथेच असलेला बाहेरचा दिवा ते विझवतात आणि देवळीतला सुद्धा दिवा विझवतात आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी असं बोलत बोलत आता तिथून ते निघून जातात. आणि दादा निघून गेल्यानंतर आता ज्योती दिव्यासमोरचा जो हात धरलेला असतो तो बाजूला काढतो आणि परत त्यांच्या खोलीमध्ये परत प्रकाश होतो. आणि आता हे दोघे सुद्धा सुटकेचा श्वास सोडतात. तर सावित्री म्हणते, म्हटलं आता अभ्यासाचा गनिमिकावा उघडकीस पडतो की काय, पण नाही पडला. तर तेव्हा ज्योती म्हणतो, चला आता घोटून घ्या. तर सावित्री हो म्हणते आणि लगेचच आता पुढचा अभ्यास सुरू करते आणि म वरती गिरवायला सुरुवात करते आणि एकदम मन लावून ते अभ्यास करत असते. आणि त्यानंतर आता अशी भरपूर रात्र होते तरी सुद्धा हे दोघे अजून सुद्धा अभ्यास करतच बसलेले असतात आणि सावित्री अंकल्पी वाचत बसलेली असते. अ आ ई आणि तिला खूप झोप आलेली असते आणि ती तशीच वाचत असते. आणि एकदमच ती ए म्हणायच्या ऐवजी ऊ म्हणते. तर तेव्हा ज्योतीचं तिच्याकडे लक्ष जातं आणि तो तिला थांबवतो. म्हणतो, अगं ए म्हणायचं आहे. ए एडका असेल. तर तेव्हा सावित्री असं झोपेतच बोलत असते. तर ज्योती म्हणतो, आई ऐरावत असेल. तर सावित्री म्हणते, मालक दिसत नाही हो, दिव्याची ज्योत बी जाईल आता. तर तेव्हा ज्योती म्हणतो, दिव्याची ज्योत जाईल, जाऊ दे जळून, सावित्रीचा ज्योती आहे ना. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर सावित्री हसतेच आणि म्हणते, अहो काय बोलताय मालक, कोणी ऐकल की. तर सावित्री आता परत पुढे अभ्यास करत असते. तर ज्योती तिला थांबवतो आणि दिव्यामध्ये तेल घालू लागतो आणि त्यानंतर वादसुद्धा पुढे सरकवत असतो. तर सावित्री त्याला म्हणते, अहो हळू. तर ज्योती तिला शांत हो, हळू बोल असं म्हणत असतो. आणि या दोघांचं मित्रांनो छान चाललेलं असतं. आणि आता परत भरपूर सारा प्रकाश होतो आणि ज्योती आता विचारतो, आता दिसतंय ना? तर सावित्री हो असं म्हणते. तर ज्योती पुढं म्हणतो, ए एडका. तर सावित्री परत आ ई चालू करते आणि त्यानंतर आता भरपूर अजून रात्र होते. तर सावित्री आता खूप दमून गेलेली असते आणि तिला आता जास्त झोप येऊ लागते. आणि ज्योती आता बाजूला जाऊन उभारलेला असतो. तर सावित्री हळूच आता आडवी होते आणि आडवी होऊन वाचत असते आणि तेवढ्यातच आता तिला झोप लागते. तर तेव्हा आता ज्योती मागे वळून बघतो आणि तिच्याजवळ येऊ लागतो आणि तिला आता तो झोपू देतो आणि तिच्या अंगावरती पांघरून सुद्धा घालतो आणि आता तिच्या शेजारी बसतो आणि मनातल्या मनात म्हणतो, माझ्या हट्टापायी माझ्यासाठी शिकतेय ती, इतका त्रास सहन करून. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवसाचा सकाळ उजाडतो आणि स्वयंपाकघरामध्ये ज्योतीची आई स्वयंपाक करत असते. तर तेव्हा आता सावित्री तिथे येते. तर तेव्हा ज्योतीची आई तिला म्हणते, सावित्री वांगी घे चिरायला. तर तेव्हा सावित्री लगेचच आता वांगी चिरायसाठी घेते आणि ज्यावेळेस ती आता वांगी चिरत असते मित्रांनो, तर तेव्हा तिला वांगी चिरत असताना झोप येत असते आणि तिचे डोळे सारखे सारखे बंद होत असतात आणि ती विळीवरती वांगी चिरत असते आणि मधून तिला जांभई सुद्धा येते. तर ती जांभई आपली दाबते आणि हळूच ती ज्योतीच्या आईकडे वळून बघते. तिचं लक्ष तर नाही आहे ना तिच्याकडे आणि परत वांगी चिरू लागते. आणि आता मात्र वांगी चिरत असताना तिचा डोळाच बंद होतो आणि नेमकं यावेळेला आता ज्योतीच्या आईचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती एकदमच म्हणते, काय ग काय? तर तेव्हा सावित्री एकदम दचकूनच जागी होते आणि म्हणते, नाही काय नाही आणि परत वांगी चिरू लागते. आणि थोडा वेळ गेल्यानंतर परत तिचे डोळे आपोआप बंद होतात आणि डोळे बंद झाल्यामुळे तिच्या आता हाताला कापतं मित्रांनो
आणि ती एकदम जोराची ओरडते. तर तेव्हा ज्योतीची आई तिला विचारते, काय गं, काय झालं? तर तेव्हा सावित्री काय नाही, काय नाही असं तिला सांगू लागते आणि परत वांगी चिरू लागते. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, बरं आज डाळ वांग करू सरसरीत आणि तू जरासं भाकरीचं बघ, मी आलेच. आणि हां, दूध इथंच ठेवलेलं आहे. असं सर्व काही सांगून आता ज्योतीची आई तिथून उठते आणि निघून जाते. तर त्यानंतर आता सावित्री वांगं चिरायचं सोडते आणि भाकऱ्या करायसाठी पुढं बसते. आणि इतक्यातच आता ज्योती तिथं येतो आणि सावित्रीला म्हणतो, सावित्री मी निघालो. तर तेव्हा सावित्री म्हणते, अव थांबा की न्याहारी करून जावा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नाही नको, गरम दूध असेल तर ते पिऊन जातो. तर तेव्हा सावित्री म्हणते, वय वय काढून ठेवले सासूबाईंनी. असं म्हणून तो दुधाचा ग्लास घेते आणि ज्योतीच्या हातात देते. तर तेव्हा ज्योती गडबडीने दूध पिऊ लागतो. तर सावित्री म्हणते, अव सावकाश प्यावो. तर तेव्हा ज्योती गडबडीने दूध पितो आणि त्यानंतर म्हणतो, येऊ का? आणि एक गोष्ट, दुपारी जर वेळ मिळाला तर वामकुक्षी घे असं तिला सांगतो. तर तेव्हा सावित्री जी असं त्याला म्हणते आणि लवकर या असं सांगते. तर तेव्हा ज्योती आता धावत तिथून निघून जातो. तर त्यानंतर सावित्री आता भाकऱ्या करू लागते आणि एक भाकरी ती तव्यावरती ठेवते आणि परत तिला एक डुलकी लागते आणि परत ती दचकून जागी होते आणि परत भाकऱ्या करू लागते आणि जरा बाजूला बघते तर तव्यावरती भाकरी तशीच असते. म्हटल्यावर डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अरे देवा, असं म्हणून ती भाकरी परत लगेचच बाजूला काढते आणि बघते तर ती भाकरी करपलेली असते आणि ती डोक्यालाच हात लावते. म्हणते, सावित्री हे काय? असं म्हणून ती पाणी घेते आणि जोराचं तोंडावरती मारू लागते आणि परत भाकऱ्या करू लागते. तर भाकऱ्या करत असताना परत तिला झोप येते आणि परत तिच्या हातामधली भाकरी खाली पडते आणि तिला वाटतं तिच्या हातामध्ये भाकरी आहे आणि ती तशीच आता ती भाकरी चुलीवरती म्हणजे तव्यावरती टाकायला जाते आणि तिचा हातच तव्यावरती लागतो आणि तिला जोराचा चटका बसतो. पण ती आपलं स्वतःचं तोंड दाबते आणि जोराने आतल्यात ओरडू लागते आणि तिला खूप जोराचं भाजलेलं असतं आणि त्यानंतर ती आपला हात पाण्यामध्ये वगैरे घालते आणि तिला खूप त्रास होत असतो मित्रांनो. आणि ती सारखं सारखं आपला हात पाण्यामध्ये घालत असते आणि कसंबसं करून ती आता भाकऱ्या वगैरे सगळं काही पूर्ण करते. आणि त्यानंतर आता मित्रांनो, रात्री जेव्हा सावित्री खोलीमध्ये येते तर तेव्हा ती स्वतःचा हात लपवत असते आणि हात लपवूनच ती दरवाजा बंद करते कारण ज्योती तिथे बसलेला असतो. आणि आता सावित्री आलेलं बघितल्यानंतर ज्योती तिला विचारतो, झाली का सगळी कामं? तर सावित्री म्हणते, जी. आणि ती आपला असा हात वगैरे बंद करूनच दरवाजा बंद करत असते. तर ज्योती विचारतो, उशीर झाला आज? तर सावित्री म्हणते, होय. तर तेव्हा ज्योती आता पुढे सांगतो, आज गणित. तर तेव्हा सावित्री ओ असं म्हणते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, थांब थांब, सोपी गणितं आणि थांब मी सांगतो असं म्हणून तो पाटी हातामध्ये घेतो आणि सावित्रीला म्हणतो, घ्या घ्या तयारी करा. तर तेव्हा सावित्री लगेचच बाजूला जाऊन तयारी करू लागते. तर इकडे ज्योती तोपर्यंत पाटीवरती 2+3 असं लिहितो. तर तोपर्यंत इकडे सावित्री चटई वगैरे अंथरत असते आणि आता ज्योती इकडे पुढे 6+3 असं पाटीवरती लिहितो. आणि आता इकडे सावित्री पाट वगैरे घेऊन खाली बसते आणि तेव्हा ज्योती आता तिला बोलवतो आणि तिला सांगतो, आकडेमोड बोटांच्या वरती करायची किंवा बोटांच्या पेरांवर. तर तेव्हा सावित्री हो असं म्हणत असते. तर तेव्हा ज्योती आता तिला शिकवतो आणि बोटक वगैरे करून दाखवतो आणि म्हणतोय, बघ 1 2 2 अधिक 2 बोटं किती झाले? तर तेव्हा सावित्री आपल्या हाताची बोटं मोजून दाखवते. म्हणते 1 2 3 4. तर तेव्हा ज्योती म्हणतो, शाब्बास. आणि ती पाटी आता तिच्या हातामध्ये देऊन तिला सांगतो, आता हे घे आणि हे कर. आणि त्यानंतर अंकलिपीसुद्धा तिच्या हातामध्ये देतो. आणि ज्यावेळेस आता सावित्री खाली बसते तर तिच्या हाताला तर भाजलेलं असतं आणि तेव्हा ती आता डाव्या हातामध्ये खडू धरते आणि ज्योती आता आपल्या इकडं वाचत असतो आणि हळूच त्याचं लक्ष आता सावित्रीकडे जातं. तर तेव्हा सावित्री डाव्या हाताने लिहित असते. ते बघितल्यानंतर त्याला जरा आश्चर्यच वाटतं आणि तो आता विचारतो सावित्रीला, सावित्री तू डाव्या हातानं का लिहितेस? तर तेव्हा सावित्री आपला उजवा हात लपवते आणि ज्योतीला म्हणते, काय नाही असंच, ते जमते का बघत होते, असं ती खोटं सांगते. आणि तेव्हा ज्योतीला मात्र आता तिची शंका आलेली असते आणि तो आता आपल्या जागेवरून उठतो आणि सावित्रीच्या शेजारी जाऊन बसतो आणि एकदमच तिला म्हणतो, सावित्री हात बघू. तर तेव्हा सावित्री डावा हात दाखवते ज्योतीला. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हा नाही तो हात. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो मालक, हात काय बघताय, तुम्ही गणित बघा.
तर तेव्हा तर ज्योती तिचा उजवा हात पकडतो आणि आपल्या समोर धरतो आणि तो हात बघितल्यानंतर ज्योतीला तर धक्काच बसतो, कारण तिचा हात एकदम लाल लाल भडक झालेला असतो आणि तिच्या हाताला दुखत सुद्धा असतं. तर ज्योती म्हणतो, सावित्री अगं केवढं भाजलंय तुला, काय झालं, कसं झालं? तर सावित्री सांगते, ते भाकरी करताना भाजलं. तर ज्योती विचारतो, पण असं कसं भाजलं भाकरी करताना, तुझं लक्ष कुठे होतं? तर तेव्हा सावित्री म्हणते, ते झोप. तर तेव्हा ज्योती विचारतो, तुला झोप लागली का, असं म्हणून तो डोळे मिटतो. तर तेव्हा सावित्री सांगते, अव ते रात्रीचं जागरण, अभ्यास, त्यात भल्या पहाटे उठले म्हणून झोप लागली. तर मित्रांनो, आता ज्योती सावित्रीची माफीच मागतो. म्हणतो, सावित्री मला माफ कर, चुकलं माझं, मी हे ध्यानात ठेवायला हवं होतं. आणि कधी झालं हे? तर तेव्हा सावित्री सांगते, सकाळी. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हे सकाळी झालंय? अगं मग सांगायचं ना, औषध आणलं असतं. आणि थोडा वेळ थांबून म्हणतो, आपल्याकडे दही आहे का? तर सावित्री म्हणते, वय, पण कशाला? तर तेव्हा ज्योती विचारतो, कुठे ठेवले? तर सावित्री सांगते, स्वयंपाकघरात वरच्या खानात आहे. तर ज्योती लगेचच उठतो आणि सावित्री त्याला थांबवत असते. तर ज्योती तिचं काही न ऐकता दरवाजा उघडतो आणि तिथून बाहेर जातो तडक. तर सावित्री म्हणत असते, आता दही कशाला पाहिजे ह्यांना? तर आता ज्योती हातामध्ये दिवा घेतो आणि कोणी आहे का नाही याचा अंदाज घेत स्वयंपाकघरामध्ये जातो आणि जिथे दही ठेवलेलं असतं ते दही घ्यायला जातो आणि त्याच्या धक्क्याने नेमका ग्लास खाली पडतो. तर इतक्यातच आता ज्योतीची आई तिकडून ओरडते, कोण आहे र? आणि तेव्हा ज्योती आता तो ग्लास उचलून परत ठेवत असतो. तर तेव्हा ज्योतीची आई तिथं येतेच आणि त्याला बघून म्हणते, ज्योती तू? तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो, पण तू? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अरे मला वाटलं बोका आहे, आणि विचारते, काय पाहिजे का तुला? तर तेव्हा ज्योती सांगतो ना, मी ना पाणी घ्यायला आलो होतो. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अरे पण सावित्री पाण्याची चरबी भरून ठेवते ना व? तर तेव्हा ज्योती म्हणतो, हां हां, मी ते विसरलोच. तर तेव्हा ज्योतीची आई विचारते, तुला भूक लागली आहे का, भाजी भाकरी देऊ का? तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नाही, भूक नाही. तर तेव्हा ज्योतीची आई त्याला म्हणते, अरे थांब, असं म्हणून ती आता त्याला भाजी भाकरी देत असते आणि ताट वाढून देते आणि म्हणते, घे, बसून खा निवांत. तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नाही, मी खोलीत जाऊन खातो. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अरे बसून खा की. तर ज्योती म्हणतो, नाही नाही, मी खोलीत जाऊन खातो खातो खातो, असं म्हणून तो ताट घेतो आणि तिथून निघूनच जातो. आणि इकडे तर सावित्री आता दरवाजाला कान लावून बघत असते आणि परत म्हणते, कसं काय आलं नाहीत अजून? आणि परत विचार करून म्हणते, कोणी अडवलं तर नसेल ना? आणि अडवलं तर हे काय सांगणार त्यांना? एक खोटं लपवाया आणखीन खोटं बोलायला लागते आणि हे समद माझ्यामुळे होते, असं ती सर्व काही विचार करत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, नेमका आता सगुणाऊ इथं त्यांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि तिने सगळं काही बघितलेलं असतं, समोर जे काही ठेवलेलं असतं. तर ती आता ज्योतीला विचारते, अरे ज्योती, हे चाललंय काय नेमकं? हे पुस्तक, अंकलिपी, आणि परत म्हणते, मला सांगशील का हे काय चाललंय ते? तर तेव्हा आता ज्योती सगुणाऊला सांगतो, सावित्री शिकतेय. आणि ते ऐकल्यानंतर आता सगुणाऊला तर धक्काच बसतो. आणि त्यानंतर नेमकं मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आता गणोबा जो असतो तो सावित्रीच्या इथं खोलीमध्ये आलेला असतो आणि त्यानं नेमकं ते सगळं काही पाटी, पुस्तक, अंकलिपी वगैरे बाहेर काढलेलं असतं आणि पाटीवरती तो गिरवत असतो. तर सावित्री तिथं येते आणि त्याला उचलते आणि म्हणते, हात लावायचा नाही याला परत, कळलं का, असं म्हणून ती त्याला उचलून घेते. पण नेमकं खडू त्याच्या हातामध्येच राहतो आणि बाकी सर्व काही जे असतं ते सावित्री परत लपवून ठेवते. पण खडू मात्र गणोबाच्या हातामध्येच राहिलेला असतो मित्रांनो. आणि आता बघूयात मित्रांनो, या गणोबाच्या हातात असलेल्या खडूमुळे सावित्री सापडते का? तर भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.